तरी मुन्ना मला माफ कर. अरे मी दिवसभर रिक्षा घेऊन बस स्टॉपवर उभा होतो, त्याच्यामुळे मला वेळच मिळाला नाही. हे बघ मुन्ना, याच्यानंतर तुझ्या शाळेमध्ये एखादा छोटासा जरी कार्यक्रम होईल ना, तर मी नक्की येईल मुन्ना, नक्की येईल. आम्ही तुला प्रॉमिस प्रॉमिस. मला भूक लागली, मला जेवायला. आज आपल्या घरी स्वयंपाकासाठी काहीच नाही. घरातील सगळे डबे रिकामे ते माझ्या खिशामध्ये 5 रुपये होते. त्या 5 रुपयाचे चणे खा आणि ग्लास भर पाणी पिऊन झोपून जा. म्हणजे आजची रात्र कशी बशी काढ मुन्ना, आजची रात्र. मुन्ना मुन्ना हत्या करू नकोस रे मुन्ना, हत्या करू नकोस. अरे मी आज दिवसभर रिक्षा घेऊन बस स्टॉपवर उभा होतो, पण मला एकही सवारी मिळाली नाही. अरे सवारी मिळाली असती तर थोडी बहुत कमाई झाली असती. त्या कमाईमधून मी मीठ मिरच्याचा बाजार करून तुला सरकार करून पोटभर जेवण वाटत असतं. तुला कुठून वाढू जेवण, तुला कुठून वाढू जेवण. तरी तू मला समजून का घेतलंयस मुन्ना, तू मला समजून का घेतलंयस. काय झालं मुन्नाला रडायला? राज तू मुन्नाला मारलं ना? मुन्ना तुला तुझ्या दादाने मारलं का रे? माझ्या दादा मला कधीच मारू शकत नाही. आज मला माझ्या आईच्या आठवण आली म्हणून मी रडतो. दादा मी खूप अभ्यास करेल, खूप मोठा माणूस होईल, तर आपली गरिबी दूर होईल ना. माझ्या राजा हो. अरे मी सुद्धा माझ्या जीव असेपर्यंत तुला खूप शिकेल मुन्ना, खूप शिकेल. खूप मोठा माणूस म्हणेल, खूप मोठा. मी आजपासून कोणतीही जिद नाही करणार. तू मस्त दादा एक विचार म्हणला. उद्या मला परीक्षा बिल भरायला पैसे देशील? हो म्हणला, मी तुला उद्यालाच दे म्हणला, जरूर दे. दादा मी खूप अभ्यास करेन, खूप मोठा माणूस मुन्ना, खूप शिकायचं आणि शिकून खूप मोठा माणूस मुन्ना, खूप मोठा माणूस. आपली सारी गरिबी दूर झाली पाहिजे मुन्ना, खूप शिक. मुन्ना हे कशाचं बक्षीस आहे रे? आज आमच्या शाळेत गाण्याची स्पर्धा होती, त्यात पहिला नंबर आला. अच्छा, गाण्याची स्पर्धा होती तर तुझा पहिला नंबर आला. अच्छा, म्हणजे तुला गाणं म्हणता येतं नाही? नाही तर मी तर असं क्या. बरं मुन्ना, तू शाळेचे गाणं म्हणतो तर ते गाणं आम्हाला म्हणून दाखवणार आहे? कोरी कोरी पान फुलासारखी छान, कोरी कोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण, दादा मला एक वहिनी आण. अच्छा, म्हणजे तुला बहिणी हवी आहे वाटतं नाही? हो, तू होशील माझी बहिणी. स्वप्न माफ कर माझ्या भावाला, कारण की त्याने
लहानपणी मोठा घास घेतलाय. अरे हे काय करतोस तू कशाला माफी मागतोय? मुन्नाचं काहीही चुकलं नाही. जे मी बोलू शकले नाही ते मुन्नाने बोलून दाखवलंय. जे सकाळला नेमकं म्हणायचं तरी काय आहे? म्हणजे मी मुन्नाची वहिनी बनायला तयार आहे. नाही समा नाही, हे कदापि शक्य नाही. का शक्य नाही राज? का शक्य नाही? अगं ज्याच्या जीवनाची चैनच तुटलेली आहे, जो माणूस आपल्या स्वतःच्या जीवन रथाचे फाटलेले टायर शिवू शकत नाही, अशा जीवनाच्या शर्यतीत ठरलेल्या माणसाशी लग्न करून तू काय साध्य करणार? ज्या ठिकाणी मग मी माझ्या स्वतःच्या लहान भावाची जबाबदारी पूर्णपणे पेलू शकत नाही, तिथं तुझी नवीन जबाबदारी मी कशी काय पेलू शकणार? मी म्हणजे तुला जबाबदारी वाटते राज? सपनात मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. सपना मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. अगं मी आयुष्यात कधी लग्न न करण्याचा निश्चय केला आहे. पण का म्हणून विचारलं सपना? का म्हणून विचारलं? का विचारू नको राज? का विचारू नको राज? राज मी आयुष्यभर तुझी पूजा करत आले, आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करत आले राज. माझ्यावर प्रेम करते? हो राज. माझ्यावर प्रेम करते? हो राज. काय बघितलं तू माझ्यात प्रेम करण्यासारखं? चांगला सांगा, काय बघितलं तू माझ्यात प्रेम करण्यासारखं? अगं मी एक सुशिक्षित बेरोजगार तरुण लहान भावाचा सामान करण्यासाठी रात्र दिवस रिक्षा चालवतो, हे बघितलं तू माझ्यामध्ये? अगं स्वतः सामान कष्ट करून मी माझ्या भावाला भाकरीचा तुकडा बनवतो, हे बघितलं तू माझ्यामध्ये? मी अशा भावनाच्या फार दूर निघून गेलोय. अगं मरून पडले माझ्या भावना, सपना मरून पडले. भावना शून्य जमला माणूस आहे मी. फक्त माझ्या हृदयात माझ्या मुलासाठी जागा आहे. इतर कुणासाठी नाही सपना, इतर कुणासाठी नाही. आणि मी तर तुझ्याकडे त्या प्रकारे तरी बघितलं सुद्धा नाही. अगदी खरंय तुझं राज, अगदी खरं. एकाच गावात शेजारी शेजारी राहून तुम्हाला कधी डोळा पाहिलं सुद्धा नाही, आणि म्हणूनच तुम्हाला आवड, तुम्हाला हवंय राज, तुम्हाला हवंय. सपना मी स्वतःच गुलामासारखा जीवन जगणारा माझ्यासारखा रिक्षा चालवणारा तरुण का देणार का उद्याच्या या नवीन तरुण पिढीला दुःख, गरिबी, यातला लाचारी हेचरा? अगं जेव्हा अन्न करून उपाशी मरायची वेळ येईल तेव्हा हातात भिकेचा कटोरा घेऊन गावात फिरणारी माझी मुलं मला प्रश्न करतील, मला विचारतील की बाबा आम्हाला काय घालायची तुमची ऐपत नव्हती तर कशाला जन्माला घातलंच बाबा? कशाला जन्माला घातलं? जन्म झाल्याबरोबरच आम्हाला ठार का केलं नाही बाबा? ठार का केलं नाही? सपना माझी मुलं मला प्रश्न करतील तेव्हा मी त्याला काय उत्तर देणार? काय उत्तर देणार? म्हणून मला नकोय, कुणाली नकोय बायको. अगं या राजच्या जीवनाचा रिक्षा, अगं या राजच्या जीवनाचा रिक्षा अशा दारिद्र्याच्या चिखलात फसला आहे की तो वाद येईल असं मला कधीच वाटत नाही सपना, कधीच वाटत नाही. माझं एकच ध्येय आहे सपना, मी काही करीन, मी माझ्या हाडाची काळ्याचं रक्ताचं पाणी करीन, पण मी माझ्या भावाला शिकवून खूप मोठा माणूस बनेल सपना, खूप मोठा माणूस बनेल. आणि हेच माझे एकमेव ध्येय आहे सपना, हेच माझं ध्येय आहे. हा राज, कुठे निघाला? दवाखान्याकडे. दवाखान्यात? होय. कशासाठी? मला तुला माहित आहे गेली 3 वर्ष झाली आमची शेती पिकली नाही, म्हणून मी 5 वर्षाची शेती गहाण करून रिक्षा खरेदी केला. पाटलं होतं की रिक्षा चालवून मी आणि माझ्या भावाचं पोट भरेल. पण या तालुका वजा गावात धंदा तो काय होणार? आणि आजच्या तिथं तू बघितलंस सपना, बघितलंस? अगं माझा भाऊ शाळेतून गायनाच्या स्पर्धेतून प्रथम क्रमांक घेऊन माझ्या समोर आनंदाने उड्या मारतो आणि मला जेवणाचा आग्रह करतो. मला काय पाहिजे होतं? मला काय करायला पाहिजे होतं? अगं मोठ्या भावाचं कर्तव्य म्हणून मी त्याच्यासाठी सुंदर असं स्वयंपाक करून त्याच्या मुखामध्ये मला भाकरीचा तुकडा भरवायला पाहिजे होतो. पण मी ते न करता त्याच्या गलावर तापड मारली ग सपना, तापड मारली. किती क्रूर आहे ग मी सपना, किती क्रूर
क्रूर आहे मी. शांत हो राज, शांत. आणि मला सांग, दवाखान्यात जाऊन तू काय करणार आहे ना? काय करणार आहे? एक रिक्षावाला स्वतःच्या पोटाची खळगी भरण्याकरता आणखी काय करू शकतो? म्हणजे स्वप्न आज तरी माझ्या जवळ माझ्या स्वतःच्या मालकीची एकच संपत्ती शिल्लक आहे आणि ते माझे माझं रक्त. तू रक्त विकणार? होय, कारण मला उद्याला माझ्या मुलाच्या परीक्षेत ही बनवून द्यायची आहे की त्याला पोटभर जेवण वाढायचं. मग मी काय करू शकतो? स्वप्न सांगा, मी काय करू शकतो? या जगात स्वतःच्या मुलावरती प्रेम करणारे आई वडील मी खूप पाहिले, पण स्वतःच्या भावाच्या सुखासाठी त्याग करणारा भावास मी पहिल्यांदाच पाहते. हा माझा त्याग नाही, तर हे माझं कर्तव्य आहे आणि मी माझं कर्तव्य निभावण्यात कसूर करून असे कोरडे श्वास घेऊन जीवन जगण्यापेक्षा माझा श्वास गमावणे सर्वश्रेष्ठ समजेल. काही झालं तरी चालेल, काही करेल मी, पण मी माझ्या भावाला शिकवून खूप मोठा माणूस बनेल, खूप मोठा माणूस बनेल. याच तर तुझ्या शब्दांनी मला बोलणी लागली. अडबीड काही नाही राज, मी तुझ्या प्रत्येक सुख दुःखात सामील होईल. एवढंच नाही राज, तर मी तुझ्या संसारात आल्यानंतर जोपर्यंत मुन्ना शिकून मोठा माणूस होणार नाही, तोपर्यंत मी स्वतःला अपत्य सुद्धा होऊ देणार नाही. काय बोलतेस तुझ्या क्षणिक भावनेच्या आधी जाऊन असे भलते सरते निर्णय घेऊन आयुष्यभर पश्चाताप करण्यापेक्षा या विषयात तुझ्या बाबाशी म्हणजे आपल्या तात्याशी बोललेलं अधिक चांगलं. होय पोरा, सगळ्यांनी घेतलेला जो निर्णय आहे तुम्हाला मानून आणि सगळ्यांनी घेतलेला जो निर्णय आहे तो कुठल्या भावनेच्या मनात घेतला नाही. अभिमान आहे माझ्या पुढे, विश्वास आहे माझ्या पुढे. पण स्वतः मी माझा निर्णय तुला आता सांगू शकत नाही. अगं माझी परिस्थिती बदलायला किती वेळ लागेल हे सांगू शकत नाही, म्हणून मी जे सांगतो ना ते मी तुझे विचार स्वातंत्र्य जगातील सर्वात मोठी आणि महान गोष्ट आहे असे मी मानतो. म्हणून तुला मी या मधल्या कालावधीत कुठल्याही वचनाच्या बंधनात अडकवू शकत नाही. या मधल्या कालावधीत तुला जर योग्य असा वर मिळाला तर तुझ्या तू त्याच्याशी लग्न कर. हवा तर मला स्मरून कर, हवा तर मला विस्मरून कर, पण तुझ्या नवं घर घर. आणि शक्य झाल्यास तू मला विसरण्याचा प्रयत्न कर. सगळा मला विसरण्याचा प्रयत्न कर, कारण माझ्या गरिबीच्या दगदगत्या संसारात मला आणखी कुणाला होरपळू द्यायचं नाही. सपना आणखी कुणाला मला होरपळू द्यायचं नाही आहे, कारण माझं होतं तर मलाच वाढावं लागलं. या राज्य जीवनातील होतं या राजलाच वाढावं लागलं. सपना या राजचा होता, या क्षितिजाची आत्तापर्यंत मी तुझी वाट हॅलो, शीतल इंडस्ट्रीज. होय, मी शीतल इंडस्ट्रीजचे मालक नंदेश्वर चव्हाण यांची मुलगी मी शीतल बोलते. हो, जरा देता का त्यांच्याकडे फोन? हो, द्या ना. हो पप्पा, हे बघा पप्पा, मी तुम्हाला सांगितलं होतं की आज तुम्ही ऑफिसमध्ये जाणार नाही म्हणून, तरी पण तुम्ही ऑफिसमध्ये गेलात का पप्पा? हो पप्पा, तुम्हाला माहिती आहे आजची डेट काय? हो पप्पा, 8 मार्च आहे. तुमचा वाढदिवस आहे पप्पा. मला वाटलं तुम्ही विसरणार म्हणून. काय घरी निघा,
लवकरात लवकर या नाही तर मी तुमच्याशी बोलणार नाही हा चला या लवकर बाय मी काय म्हणतो हा पाणी प्या थंड आहे आणि मस्तपैकी थंड व्हा. हो पण माझी पप्पा ना चालती भिंती वाचणार नेहमी काम काम कामच करत असतात यांना ना दुसरं कामच होतं नाही का पाणी घ्या. मी माझ्या बेडरूम मध्ये आराम करते पप्पा आली मला आवाज आहे बाबा आपण ताई तुमच्या बेडरूम मध्ये विवेक साहेब थांबले आहेत. काय विवेक आणि माझ्या रूम मध्ये याची एवढी हिंमत विवेक विवेक हा ऐकणार विवेक विवेक खाली आहे इतकी ओरडतेस कशाला? अगं हळू बोललेलं ऐकायला येतं मला. काय रे? तुझी हिंमत कशी झाली माझ्या बेडरूम मध्ये बसण्याची ती तुझी बेडरूम आहे फक्त. अगे आता ती खोली तुझी म्हणालीस काय आणि माझी म्हणालीस काय? आपण दोघेही वेगळे थोडंच आहोत. हे बघ तुझी हिंमत कशी झाली तुझी हिंमत कशी झाली माझ्या बेडरूम मध्ये बसण्याची हे बघ मी तुला याआधी सांगितलं की मला तुझा असला बोला जिव्हात आवडता म्हणून समजलं. अच्छा डोकं गरम दिसतंय. श्याम अरे श्याम काय रे श्याम तुला कळतं की नाही? एवढा मोठ्या शीतल इंडस्ट्रीजची एकुलती एक मालकी शीतल नंदेश्वर चव्हाण कॉलेजमधून थकून मागून घरी आले आणि काही मस्तपैकी चहा नाश्ता काही बघायचं का नाही? जिरा मस्तपैकी चहा घेतला. श्याम श्याम त्याची काही गरज नाही जा तुझी कामे कर जा. कसं करतो? डार्लिंग असं गुस्सा करून कसं टच मी हात नाही लावायचं मला समजलं का म्हणणार काय तर विजेचा करंट मारल्यागत हात झटकले. काय हरकत नाही काय हरकत नाही. तशी तू माझी होणारी वागदत्त वधू. आपण थोड्याच दिवसात प्रश्न काही थोड्याच दिवसाचा आहे तसे आपण दोघेही एक होणारच आहोत. काय लग्न आणि तुझ्याशी अरे आधी स्वतःचा भोपळ आरशात बघ आणि नंतर माझ्याशी लग्नाच्या गोष्टी करायला. शीतल नंदेश्वर चव्हाण शीतल नदीची एकुलती एक पालखी म्हणजे सोन्याचं अंड देणारी पप्पू. तू मला आरशात सोबळं पाहायला सांगतेस काय? पण मी माझ्या मामांवर म्हणजे माझ्या मामांवर मी माझ्या मायाचा अर्थ टाकलाच आहे. पण अगं आजपर्यंत मी माझ्या बुद्धीच्या तुझ्या यशाची एक एक पायरी चढत या कंपनीच्या मॅनेजर पदापर्यंत पोहोचलो. ती काही दिवसांची मी या घरचा काय घरदावळी सुद्धा बनेल. विवेकानंद म्हणतात मला आणि विवेकानंद म्हणजे त्यावेळेचा सागर आणि कूटनीतीचा महासागर. काय विवेक त्याचा आशीर्वाद द्या बाबा. अरे माझा आशीर्वाद तर सदैव तुझ्या पाठीशी आहे. काय आहे माझ्या या बिझनेसचा कारभार माझ्या नंतर तुझ्याशिवाय कोण सांभाळणार नाही सांग ना. पण बाबा मी सध्या तरी त्या लायकीचा स्वतःला समजत नाही. अरे बाबा तू समजत नसशील पण मी समजतो. मला सांग मद्रासवरून केव्हा आला तू? बस आता चालू आणि इथं तर अगदी काही वेळापूर्वी. श्याम
की अरे शीतलला सांग पप्पा आले म्हणून. बरं बरं. आणि काय म्हणतो आपला मद्रासचा बिझनेस? एकदम झकास चाललाय. दिन दुगणं रात चौघांना प्रगती करतोय. काही कंपनीला काही प्रॉफिट वगैरे? त्याचं काय ना मामा, आपल्या कंपनीला यावर्षी 50 कोटीचा नफा झाला. काय सांगतो? आणि पण कंपनीतल्या लोकांनी आपल्या कर्मचाऱ्यांनी 10% बोनस म्हणून मागितलं. अरे मग देऊन टाकायचं. अरे देऊन टाकायचं काय परवानगीचे गंगारा समजतो? पण मामा मला सांगा, इतका मोठा व्यवहार मी तुम्हाला विचारल्याशिवाय कसा करणार? काय माहितीये का विवेक? आणि मामा तुम्हाला खरं सांगू का, या कंपनीतल्या लोकांना आहे ना, जितकं दिलं ना तितकं कमी. विवेक, मला माझ्या कर्मचाऱ्यांवरती पूर्ण विश्वास आहे रे. अरे कर्मचारी आहे म्हणून तर ही माझी शीतल इंडस्ट्री आहे. समजलं? आणि हो तुला एक सांगू, मी सुद्धा एकेकाळी BA कॉलेजची डिग्री घेऊन गावोगावी नोकरीसाठी फिरायचो, पण कोणीही मला नोकरी दिली नाही. सगळ्यांनी माझ्या गरिबीची टिंगलच केली. माझी निष्ठा आणि प्रामाणिकपणाने केलेले काम म्हणजे ही माझी शीतल इंडस्ट्री आहे. समजलं? आणि त्याचे दुकान आहे. हा 50 लाखाचा चेक, 3,000 रुपये बोनस आणि 2,000 रुपये ऍडव्हान्सच्या रूपात सर्व कर्मचाऱ्यांना व्यवस्थित वाटप करण्याची जबाबदारी तुझ्यावर टाकत आहे. ओके, तुम्ही काही काळजी करू नका, मी देईन. माझा विश्वास आहे. काय झालं? चिनाचा त्रास मला काय सांगू, तुमची काही अवगत नाही. तुमची काही अवगत नाही. जी ते म्हणतात ना, हा ते मान कापल्या खाली जे राहते त्याला म्हणतात की धड धड. हा धडकत नाही बा. धडकत नाही. का बरं? शीतल ताई तुला खूप रागावल्या. बापरे, ती माझ्यावर खूप रागावली आहे. बहुतच रागावल्याची. तुला तिचा राग शांत करता येतो का? नाही बाबा, माझ्या आजच नाही. मला करता येतो. हो लवकर जातो, पण काय खरं नाही. अरे काय? मामा 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 किती किती भोळे आहात मामा. आज चक्क 50 लाखाचा चेक या विवेकानंदच्या हातात दिला. पण आता या चेकचा वापर कसा करायचा ते हा फक्त विवेकानंद म्हणजे ज्ञानाचा सागर आणि कूटनीतीचा महासागर. येतो मी मग. ये. आणि हो काय लागलं तर मला फोन कर. नक्की नक्की येतो मी. इतक्या लवकर निघता येत असेल ना, तेवढ्या लवकर निघा. अगं तुम्ही दोघं जण जेव्हा लहान होता तेव्हा भांडत होता, तोपर्यंत ती गोष्ट ठीक होती. पण आता तुम्ही मोठे झाले ना, आताही तुम्ही भांडताय. मला काहीच समजत नाही. पण पप्पा, मला एक समजत नाही की या विवेकवर तुम्ही इतका विश्वास ठेवता कसे कसे काय ठेवता पप्पा? मला कारण आहे बेटा. कारण माझ्या बहिणीच्या पश्चात मी त्याला लहानाचं मोठं केलं, वाढवलं, शिकवलं. आज तो आपल्या मद्रासच्या कंपनीचा मॅनेजर आहे. तो काय आपल्यासाठी परका आहे का? आज ना उद्या तू या घरचा जावई होणार आहे. काय जाऊ दे ना आयुष्य पप्पा, हे काय लग्न लागलंय बघा. मी तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही. आणि मला एक पप्पा
एक सांगा, आज तुमचा वाढदिवस बरोबर, मग नेमक्या तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही घरी उशिरा कसे का? त्याला कारण आहे कसं झालं कुठलं कारण आहे बाबा? काय माहिती का, मी माझा वाढदिवस इतरांसारखी मोठी प्रतिष्ठा मिळवण्यासाठी नाही साजरा करणार. म्हणजे बाबा मी यावर्षी ठरवलंय की मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व कर्मचाऱ्यांना 3,000 रुपये बोनस आणि 2,000 रुपये ऍडव्हान्स स्वरूपात वाटायचं ठरवलं. You are great. Congratulations. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Tonto. Happy birthday to you. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. I love you, पप्पा. अरे हो, हे काय पप्पा? काय माहिती का, मी जेव्हा आपल्या बंगल्यामध्ये येतो ना, तेव्हा आपल्या बंगल्याच्या समोर जो बगीचा आहे, हा समोरचा बगीचा आहे ना, त्या बगीच्याच्या जवळ फुलं आहे, त्या फुलावर बसून एक तरुण आहे ना, आपल्या बंगल्याकडे नेहमी नेहमी चोरून स्टप लावून बघत असतो. त्याला ओळखतो का? नाही कुठे मी तर ओळखत नाही, मला पण तो कधी कधी तिथे बसलेला दिसतो. पण कोण असावा तो? तेच तर म्हणतो मी, कोण असावा तो? मला कळत नाही पप्पा की कोण असावं. अरे बाबा, हा कसा असता आणि कमजोर वरती गेलो असतो म्हणजे झालं असतं का म्हणतो. तुम्ही काय माझ्या काम करून मला आवाज दिला पण तुमच्या लक्षात होतं म्हणून थोडासा जोरात तुम्ही त्या पोराबद्दल बोलता ना, की जो आपल्या बंगल्याकडे चोरून पडतो त्या पोराबद्दल बोलता ना. तुम्हाला असं वाटलं पोरा त्याचा इको काढ कोण असावा तो? मी ते विचारतोय कोण असावा तो, मी तेच सांगतो कोण असावा तो. कोण असावा तो? मी तेच म्हणतो की कोण असावा तो. अरे बाळा, मी मराठीत सांगतोय तुला की मी तेच विचारतो की कोण असावा तो. कोण असावा? हा मला पागल करतो. आपल्या बंगल्याकडे चोरून पाहतो त्याच्याविषयी मला पक्का अंदाज आहे की तो एक चोर असावा. शाबास, शाबास. चौथी नापास. तो चोर नाही, तू काम चोर नालाय. शीतल, याचं सोड. तू एक काम कर, तू जा आणि त्याची स्वतः चौकशी करून दे. तू काय आहे आणि चांगला असेल तर त्याला माझ्याकडे. ठीक आहे पप्पा, मी आता जाते आणि त्याची चौकशी करून काय शंका फक्त विचारतो. वाटत नाही का तुम्हाला? वाटत ना मी जे सांगतो जे जर तुम्हाला जर पटलं नाही तर तुम्ही माझा मागचा 3 महिन्याचा पगार देऊच नका. जाऊ दे. 3 महिन्याचा पगार देऊच नका. दिला मी ऑलरेडी. होतं की मी कुठे नाही म्हणतो. पण समजा मी सांगतो हे जर तुम्हाला पटलं नाही तर मागचा 3 महिन्याचा पगार देऊच नका. क्रिकेट सुरू आहे ना, क्रिकेट, त्याच्यामुळे हा गुगीच्या गुंधळा आपल्या बंगल्याकडे चोरून पाहता तो पोरगा, त्या पोराला तुम्ही ओळखता का? तुम्ही ओळखता का? मी ओळखतो. माझं बिलकुलच नाही ओळखत आहे का नाही. मग आपण तिघही त्या पोराला ओळखत नाही आणि अशा अनोळखी पोराकडे तुम्ही जर नेमानं ताईला जर पाठवलं आणि त्या पोरानं आपला नेम साधला तर आपला नेम जिंकून जाईल का नाही? चांगला बोला. तू त्याच्याजवळ जाशील आणि काय भलत संत घडलं बरोबर नाही का? ते बरोबर. आता काय करशील? मी जातो ना, मला मी जातो सरळ त्याच्याकडे जातो डायरेक्ट काय रे बाबा, आमच्या बंगल्याकडे चोरून पाहतोयस. तू आहेस कोण? तू चोर आहेस का? मग मी जेवून टाकतो. म्हणजे तू त्याच्याजवळ जाशील, त्याला विचारशील का रे बाबा तू चोर आहे का? तर तो कसा म्हणेल की मी चोर आहे म्हणून. तो काय म्हणून की तुम्ही चोर आहे म्हणून. मराठीत तू त्याच्याजवळ जाशील, त्याला विचारशील का रे बाबा तू चोर आहे का? तर तो कसा म्हणेल की मी चोर आहे म्हणून. मी तेच म्हणतो तो काय तुला चोर त्याच्याजवळ जाशील, त्याला विचारशील का रे बाबा तू चोर आहे का?
तो कसा म्हणत की मी चोरावर श्रीमंत पण चौकशी कर. त्याच्याकडे तू चोर आहेस का म्हणून तो कसा म्हणून का तुम्ही चोर चोरून पाहतोस तू आहेस तरी कोण तू चोर आहे म्हणून विचारून टाकायचं नसेल चोर तर नाही म्हणत नसेल चोर तर हो नसेल चोर तर नाही म्हणून चोर असून हो कसा म्हणलं वाट बघत आहे खरंच अजूनपर्यंत घरी आले नाही बरोबर आहे बरोबर आहे आता लवकरच दिवाळी येणार आहे मला वाटतं मुन्नासाठी कपडे घ्यायला गेले असते बरोबर आहे तरीही अजून किती वेळची मी वाट बघत आहे खरंच देवा परमेश्वरा गेली 10 वर्ष झाली मी या घरात वावरते पण अजूनपर्यंत कधीच आमचा अबोला खूप सुखात चाललाय माझा आमचा मुलगा शिकून खूप मोठा माणूस बनेल याच एका आशेने आम्ही आमच्या गरजा मर्यादित शिकवत परमेश्वरा तुला एकच प्रार्थना आमच्या मुलाच्या बाबतीत बघितलेले आमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण झाले आमच्या मुलाने बघितलेले त्याचेही स्वप्न पूर्ण होते देवा हीच तुझ्या चरणी प्रार्थना तिच्यासाठी एवढे स्वप्न पाहतात तो याची जाणीव ठेवेल की नाही ठेवेल त्याला आजकालची मुलं उपकाराची अपकाराने करतात बाबा तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका आमचा मुलगा तसा नाही आणि हो बाबा आमच्या मुलाने आम्हाला खूपदा बोलून दाखवलंय की जेव्हा मी शिकून खूप मोठा माणूस बनेल ना तेव्हा मोठ्या शहरामध्ये मोठा बंगला बांधेल आणि त्या बंगल्यामध्ये माझ्या दादा बहिणीसाठी एक एअर कंडिशनर रूम असणार आहे बाबा आमचा मुलगा मला कधीच अंतर देणार तुम्ही काही काळजी करू नका तुझ्या तोंडात साखर असंच होणार पण कोणी गेली 10 वर्ष झाली कोणी तुझ्या लग्नात पण अजून मी नाचवण्यात नाही बाबा तुम्ही बसा बरं बाबा तुम्ही काय तुम्ही म्हणता लग्न कुणाचं भूताचं आजकाल तुम्हाला जोडचं कमी दिसायला लागलाय तात्या माझं नाव राहुल रणधीर खेडेकर आहे तसं नाव आहे नाव राहुल रणधीर खेडेकर आहे आता तसं नाही आहे अरे बाबा हे नाव मीच ठेवलंय तुझं आणि सगळं याच्याकडे पाहिलं अरे याच्याकडे पाहिल्यानंतर असं मला वाटते की जसा का पोळ्याचा सण आहे पोळ्यामध्ये बैल सजून जातात का तोरणामध्ये तुम्ही माझी गंमत करता अरे हा मला एक आठवलं तुझ्यासाठी तुझे वडील जाणार होते हो गेलेत ना
पण बाबा अजून परत कसे आलेले हेच कळत नाही मला. नाही, पण तू चौकशी करायला पाहिजे होती. का आलेला म्हणून? हो तात्या, बाबा एका लहान मुलगा राहिला का त्यांच्या माझ्या मागे जाऊन चौकशी करायला हो आला नाही. अरे बाबा, तरी पण तू जायला पाहिजे होतं. कसे आहे, काय आहे? काय करतोय तात्या? काय करतोय ते? बाबा काय झालं? आले का आमचे बाबा? हो आले. कधी आले? आणि आताच आले आणि सोबत मुलगी पण घेऊन आले. अरे वा. कशी आहे मुलगी? पाहिला बाप पाहिला मी. मुलगी पाहायला गेला आणि मुलगी घेऊन आलेला आहे. हा. राहुलच्या बाबांची मुलगी सोबत आणली ना की राहुल पत्नी म्हणून नाही तर ते स्वतःच तिला लग्न करून पत्नी म्हणून घरी आले. गंमत करतोय. नाही राहुल मी खरंच बोलतो. मी कदाचित हे ती गंमतच असती ना तर फार बरं झालं. आणि त्या दोघांना येताना पाहून गावातील सारे लोक त्यांना दोष देत होते आणि म्हणत होते की स्वतःच्या मुलासाठी मुलगी पाहायला गेला आणि न शोधणाऱ्या वयात स्वतःसाठी बायको म्हणून घरी घेऊन आला. नाही ऐकू नको. कोणीतरी कानात गरम तेल होत्यासारखं वाटतं मला. राहुल काय केलं काय केलं? स्वतःच्या मुलासाठी मुलगी पाहायला गेले आणि या वयात तुम्ही स्वतःसाठी बायको म्हणून तिला घरी आणलं आणि एका तरुण मुलाला एका तरुण स्त्रीला आई मला भाग पाडलं. काय वाटत असेल राहुलच्या मनाला? काय वाटत असेल? कदाचित हे सगळं सहन होऊन राहुल कमी जास्त स्वप्ना मी येतो. पुरी कसा राहुल हा चांगल्या मनाचा आहे. माहित नाही तिच्यासोबत असं काय झालं. बाबा पत्र आलंय. बाबा मला वाटलं मुन्नाचं पत्र असेल. बाबा बाबांनी आले जा. मोठा झाला असेल रे. बाबा मुन्नाचं पत्र आहे. बाबाला म्हणतात ना बाबा मुन्नाचं पत्र असेल म्हणून. तीर्थ स्वरूप दादा वैरी चरण स्पर्श. दादा वैरी मला तुझी खूप आठवण वाटतं. आताच मी पुण्याला आलो पण हा अभ्यास या परीक्षा पाठ सोडायला माझं तयारच आहे. मला आशा आहे की मी प्रथम श्रेणी पास व्हायचो. तसा माझा अभ्यास पण खूप जोरात सुरू असतो. दादा वहिनी पुढे लिहू की नको असं वाटतं पण लिहावं तर लागेल. दादा वहिनी आमच्या कॉलेजची ट्रेनिंग आणि प्रॅक्टिकल तिरुवनंतपुरम इथे होती. तिथे मला 1.5 ते 2 महिना राहिला. त्यासाठी मला 5,000 रुपयाची अत्यंत आवश्यकता आहे. मला माहित आहे आपण माझ्यासाठी खूप कर्जबाजारी झाला म्हणून वाटतंय नकोच शिक्षण सुरू चाललंय. पण दादा वहिनी तुमच्या इच्छा आकांक्षाचे काय होईल या एकाच विचाराने इथे आहे. स्वतःच्या तब्येतीला जपा, काळजी घ्या. तुमचा आणि फक्त तुमचा चेतन उर्फ मुन्ना. काय झालं? हे 5,000 रुपये कुठून देणार कोणी तुम्ही? कुठून देणार तुम्ही हे 5,000 रुपये? तोच तो प्रश्न आहे बाबा. तोच प्रश्न. मागच्याच वर्षी मुन्नाची फी भरण्यासाठी आम्ही आमची शेती गहाण ठेवली. रात्र दिवस रिक्षा चालवून चालवून यांची तब्येत सुद्धा दिवसेंदिवस खालावत चालली बाबा. खालावत चालली.
काय करावं कसं करावं काही समजत नाही मला बाबा. राहूच्या मागेच गेलं तर अरे राहू का सरळ त्या शेतातील विहीरच्या दिशेने आत्महत्या करण्याचा निघाला होता. हा आत्महत्या करण्यासाठी मी त्याला खूप समजावलं आणि त्या शेजारच्या शाखा काकूबाई त्याला बसवून ठेवलं. या तुम्ही अशी गप्पा करा. काय झालं सपना? अरे मला कळेल का काय झालं? काय तात्या पत्रा आपल्या मुन्नाचा पत्रा सगळा आपल्या मुन्नाचा पत्रा. अरे वा छान. काय करू कधी काय करू कुठून आणू मी 5,000 रुपये कुठून आणू सपना. माझं तर डोकंच काम करीत नाही. माझ्याकडे जेवढं शक्य होईल तेवढं मी देण्याचा प्रयत्न करेन. बाकी तुम्ही लोकांनी बसून काय ते ठरवा. येतो मी. बाबा राज कसला विचार करताय तुम्ही? कसला विचार करताय? 5,000 तू काढू याचा विचार करतो. हे घ्या राज. नाही सपना हे तुझ्या वडिलांनी दिले तुझ्या आईची स्मृती आहे सपना. मी बघतो काय राज मला माहिती आहे राज आपल्या पैशाच्या सगळ्या वाटा आता बंद झाल्या. राज मी गळ्यात मंगळसूत्र घातलं नाही म्हणून काय बिघडणार आहे? काय बिघडणार आहे? पण माझं कुंकू मात्र सुरक्षित असायला हवं राज. सुरक्षित असायला हवं. या राज दोन जीवांची हे बघ अगं मी आज फार जाम खुश आहे. हा अगं खुशीचं कारण म्हणून काय विचारतेस? मामानी चक्क 50 लाखाचा चेक दिला कंपनीतील लोकांना बोनस वाटतात. माझा काय फायदा? अगं वेळी आहेस तू. माझा काय फायदा म्हणजे काय? अगं जिथं या विवेकानंदचा कायदा तिथं फायदाच फायदा. एक काम करायचं त्यातले फक्त 40 लाख वाटायचे आणि 10 लाख किशात. कसं ते टाळी. आज मी मस्त खुश आहे. इतक्या दिवसानंतर तुझ्याकडे आलोय तर आता या खुशीच्या मोक्यावर मस्त पैकी नाच गाणं होतं. तुमचं मनोरंजन करणं हेच तर माझं काम. मग आता उशीर कशाला कर सुरुवात.
तुला देतोय. आमचं मनोरंजन करणं हे तर माझं काम आहे. पण आणि मलाही तुझं हे नाचगाणं ऐकून तुला बक्षीस देणं माझं कर्तव्य. आणि मग हे आजची तुझी विदाई आणि अशीच कायमची मला इथं आल्यानंतर खुश करत राहा. मी तुला असं काही कमी करू देणार. असू द्या म्हणजे काय वगैरे जेवढच लागतील तू. आणि येऊ का त्याचं काय ना मोनिका मला तुझ्याजवळ थांबायचं होतं पण आज तरी मला शक्य नाही कारण माझ्याकडे कामं पडली. खरं सांगू का तुला अगं उद्याच रात्रीच्या फ्लाईटने मला मद्रासला परत जायचंय आणि बघ आजची रात्र आणि उद्याचा दिवस इतकाच वेळ माझ्याजवळ. हे बघ मी पुढल्या वेळेस आलो ना की तुझ्याकडेच येऊ मी चल बा. कंटाळा कामाचा. अरे का नाही यार हा एवढा मोठा बनला आणि एवढ्या मोठ्या बनल्याची कामं मी एकटा सांभाळ म्हणून म्हणतो देवा एखादी हिरवळ पाठवला माझ्यासोबत कशी पाठव आंगळी पाठव लंगडी पाठव मुठी पाठव बैरी पाठव बस बाई असली म्हणजे माझं काम झालं. म्हटलं देवा एक काम तुला 2 बकरे 14 कोंबड्या आणि पेशी तेवढी दारू पाचतो पण एखादी हिरवळ पाठव देवा माझ्या जीवनात. म्हणजे पाठवलास का इतके दिवस तुझी पूजा केली तर काही नाही आणि कोंबडा बकरा दारूचं नाव घेतल्याबरोबर प्रसन्न नाही तर सन्नत होऊन गेला. बरं ठीक आहे चल तू पाठवलास तर पाहूनच टाकू. अरे थोडीशी घाई झाली वाटते नाही का बरोबर मी आता एक प्रश्न विचारतो आणि एक प्रश्नाचं नीट उत्तर द्या. ठीक आहे कुठला तुम्ही कोणतं काम आहे कोणाशी काम आहे किती काम आहे कसलं काम आहे. कमाल करता बाई. अरे प्रश्न विचारताना 2 प्रश्नामध्ये किती गॅप ठेवली होती. आता तुम्ही चान्स घेतला त्याच्या उत्तरा मी काय करू. बरोबर सांगा कुणाला तुम्ही आणि कोणतं काम हा कोणतं काम आहे पाहिलं साहेब म्हणलं वाटतं साहेबासारखा दिसत असेल म्हणून तो म्हणते. हा बरोबर कोणतं काम आहे कोणाचं काम आहे. बरोबर सांगा कोणतं काम आहे कोणाची काम आहे. माझं काम थांबा सांगते साहेब आधी ना आज जाऊन बघते कुणी बाई माणूस आहे की नाही म्हणून. बाईने काम विचारलं तर घरात बाई माणूस आहे का म्हणून विचार अगं खोल्या घालाय पाहते. म्हणतो मला काम कोणतं आहे विचारलं तर तुम्ही घरात बाई माणूस का म्हणून विचारतो खोल्या घालाय कोणतं गाव आहे शिवाला का देऊ काय झाला काय झालं काय झालं म्हणता विचारता काम आहे म्हणून तुम्ही खोल्या घाला वागा म्हणून विचारलं तुम्ही. परत सांगा कोणतं काम आहे कोणाशी काम आहे. माझं काम काय सांगू साहेब काय साहेब मी खूप गरीब आहे कामात सुद्धा
कोणती कामं करता मी सांगते घरातील कामे म्हणते. मी घरातील कामं म्हणतो ना स्वयंपाक म्हणते. तुम्ही तेच कामं म्हणतो ना दुसरं कोणते कपडा तेच काम. तसं मी काम करता पाहिजे नाही काम पाहिजे तुम्हाला मला काम करायचं काय? थांबा, मी एक शब्द नाही का आमच्या बाईसाहेबांना विचारतो असं विचारण्याची गरज नाही. बाईसाहेबांचा माझ्यावर खूप विश्वास आहे. मग अरे मी ज्यांची शिफारस करतो ना त्याला कामावर ठेवतात म्हणजे ठेवतात. मग काय काम मिळेल ना? अरे काम अजिबात काळजी करू नका. बरं नाव काय तुमचं? माझं नाव लैला. मी मजनू मी मजनू नाही आहे असं म्हणणार होतो मी. आवडलं? छान आहे. तुमचं नाव नाही मी सांगतो अजून कोणत्याही वेळेस काही काही साहेबांना आवाज द्या म्हणते. ताई तुम्हाला भेटण्यासाठी कोणतरी बाईसारखं आले आई आले भेटतो म्हणतात तुम्हाला. काय रे, कशाला आवाज तुझा? हा बाबा बाई भेटतो. आणि कोण आहे? कोण आहे? काय गं, कोण तू? किती कशाला आली? मी? हो, कोण? माझं नाव लैला नाव सांगाल पाहिजे तुम्ही. माझं नाव लैला. ते काय ताई सर, मी तुमच्या बंगल्यासमोर मी जात होते. मला वाटतं नक्कीच या बंगल्यामध्ये ना एखाद्या कामवालीची गरज असणारच, म्हणून मी कामाच्या शोधामध्ये इकडे आली आहे ताई सर. मला एखादं काम मिळेल का? अच्छा, म्हणजे तू कामवाली बाई आहे. त्याचं काय एक मिनिट. अगं आमच्याकडे काय हवं नको नोकर पाहिजे नाही पाहिजे आमच्या घराला सगळा विवाद सगळा कारभार ना आमचा श्यामच बघत असतो. मी आता त्याला विचारते आणि तुला सांगते. एक मिनिट. श्याम, श्याम, काय रे लक्ष कुठे आहे तुझं? मला माहिती आहे बघत बसले इकडे. मला एक सांग, आपल्याला कामवालीची गरज आहे? नाही नाही आहे ना? हो आहे. नाही आहे की आहे? कोणाची नाही हो. नाही हे बघ सध्या तरी आम्हाला कामवालीची काही गरज नाही. तू जाऊ शकतेस. खरंच कामवालीची गरज नाही? नाही नाही अजिबात नाही. खरंच कामवालीची गरज नाही? ठीक आहे मग, जाते मी. आई कामं करणार थांबल्या पाहिजे. आज्ञा काय? हे बघा सध्या तरी आम्हाला कामवालीची काही गरज नाही. आता नाही आहे पण भविष्यात पडू शकते ना. तुझी गरज आम्हाला पडू शकते की नाही रे? जी बरोबर आहे. मी तेच म्हणत होतो पहिले. तू एक काम कर, तू ना तुझं नाव गाव पत्ता सगळं काही आमच्या श्यामकडे लिहून ठेवून दे. म्हणजे जेव्हा तुझी गरज पडेल तेव्हा आम्ही तुला नक्की बोलू. ठीक आहे? श्याम, लिहून घे पत्ता. लिहून घे पत्ता. तुम्ही शिकणार नाही का? मला माहिती आहे किती शिकल्यास. लिही ना पत्ता. मी गेला तुमच्या समोर लिहायला लाज वाटतं का नाही? बोलायला नाही वाटत. लिहून घे पत्ता. बघ, हे पत्ता. हे पत्ता. ताई साहेब नव्हते किंवा नक्की काम मिळवून दिलं म्हणून सांगत होता. ताई साहेब आले की मगच कामाची गरज नाही म्हणा.
काय झालं माहितीये का ते कमिटीचा प्रॉब्लेम काही साहेबांनी विचारला काम चालू पाहिजे का म्हणून किंवा तू माझ्याकडे टुकू पाहत होतीस माझ्याकडे तू कुठं पाहत होतास? तू माझ्याकडे होती पाहत होतीस. मी थोडं थोडं पाहत होते. एवढं त्याच्यामुळे थांबवून गेलो कारण कधी हो म्हणायचा कधी नाही म्हणायचा काही कळत नाही म्हणून असं झालं पण ते शिवू नको नाही ना सांगितलं ना पप्पा घेऊन मी पप्पा घेऊन ठेवतो काहीतरी कारण काढतो फक्त तुला कामाला बोल अरे बरं दे पेन दे पेन माझ्याकडे कसंच ना वापस का दिला तुम्ही घेतात का देतात? बहुत दिवस झाले पेन हातात नाही घेतलं त्याच्यामुळे आठवत नाही कसं लिहायचं मी शिकलो पण बहुत दिवस झाले शिकलो अच्छा असा पेन काय झालं काय झालं मुक्काम पोस्ट वडसा मुक्काम पोस्ट वडसा रेल्वे स्टेशनच्या बाजूला रेल्वे स्टेशनच्या बाजूला हवेली कॉम्प्लेक्स मोठी आहे का हो युवा रंगमंचच्या बाजूला जी गली जाते ना हा त्या गलीमध्ये पानटपरी आहे कोणत्या गल्लीत राहता तुम्ही? युवा रंगमंचच्या बाजूला जी गली जाते आता राहतात खाली भरस तिथे का काय तिथे पानटपरी आहे तिथे जाऊन विचारा की लैला कुठे राहते म्हणून याला विचारा तोही सांगेल. त्याला विचारा तोही सांगेल. कुणालाही विचारा कोणीही सांगेल. तुम्ही सांगेल कोणीही सांगेल. एवढी फेमस बाई आहेस तू एवढे लोक आणि आता काय त्यांच्याकडे कामाला जाते मी म्हणजे काय करत मी किती काम करतो एवढं सहन होते का तू प्रत्येकाला वाटतं काम करावं ते पोटासाठी खिसा बदलले गेला ठीक आहे येऊ का येऊ का म्हणते येऊ म्हणता काय बाबा येऊ का म्हणजे जाऊ का म्हणते असं बघा तरी म्हणलं बाईक आली एक कळस होतो म्हणते ठीक आहे मग येते मी Hello? May I come in, sir? Anybody? मला एवढा मोठा बंगला आणि बंगल्यामध्ये माझे पुरुष नाही भूतांचा बंगला तर काय बा घरात आहात का तुम्ही आहात का हॅलो अरे घरात तुम्ही आहात का आतापर्यंत पोलीस मला दिसलं नाही एवढ्या जोरजोराने आवाज मारला तुला कोणी दिला नाही रस्त्यातून आलो माझ्या रस्त्यात म्हणजे माझ्या मागे मागे पण मला कुठे दिसलं नाही तुम्ही असे अचानक अवतरला तिथे पाहिजे सगळं का हो सर आपण दिसला तुम्ही आजूबाजूला म्हणून सर माझ्या शोधात फिरत होतो शोधात फिरत होतो सर हा एवढा मोठा बंगला दिसला
या म्हणलं की मला तुम्ही म्हणलं की मला तुम्ही फक्त सकाळ माझी गमत करायचं बंगला माझा नाही मला माहिती आहे माझी गमत करायचं सॉरी सर गैरसमज अरे शिकले स्वामीचा अंगात आले कपडे आता सरळ आतमध्ये दिसतात इथपर्यंत आलात कसं आहे इथपर्यंत मी चालत आलो लोक उडत येतात अरे गेटवर चौकीदार असताना तुम्ही इथपर्यंत आलात कसं आहे पैसे नाही द्यायचे त्या बातम्याला म्हणजे चौकीदाराला मी कार्ड दाखवलं त्यामुळे त्यांनी मला आतमध्ये दिलं सर आणि काय कार्ड दाखवता पण उलटा छापलेला ठीक आहे पत्ता नाही हो हसताय तुम्ही सॉरी म्हणजे कार्ड सरळ छापलाय सर तुम्ही उलट पकडलं अधिकारी काय मुद्दाम उलटा पकडला होता मी तुम्हाला समजता का ते पाहत होतो कोणाकडे आला तुमचं काम आहे तर माझं नाव चेतन सर चेतन जी सर आपण जी आपण मी नाही नमस्कार नमस्कार त्यामुळे कसं तुमच्याकडे नमस्कार नाही मी नाही त्याच्यामुळे मी आधार राहतो माहिती नाही इंग्रजीत पाव देतो मराठी सांगते नफे बोला कोणतं काम आहे काय पाहिजे का तुम्हाला पाण्याचं पाण्यासाठी माझा गळा खूप सुकलेला आहे सर मला तहान लागेल सर आपला पाठवतो हे नाही आला तर बघितलं सर कोणतरी बघितलं पाणीचा प्लीज भूतापेक्षा खतरनाक आहे बघितलं सर आठवण पाणी होत समजू शकतो थँक्यू सर थँक्यू वेलकम तुमची इंग्रजी छान आहे हो सर मी थोडं घाबरण्यासारखं तर थोडा आत्मविश्वास धडकी बघितलं थोडं आणि तुम्हाला बघत तर मेन असल्यामुळे नको पहिल्यांदा एवढ्या मोठ्या बंगल्यात आलो तुम्हाला बघितलं थोडं घाबरण्यासारखं दोन बसायला मात्र चावी जागायचं 100 टाका ठीक आहे पटत आहे का काय आणि साडी जाऊन माझा तुम्हाला मिळला त्याला शिंकारी अरे शिंकाचं नाका तुझी थोडं उलट पाठ काहीतरी हो कपडे घालायचे तुम्ही शिकवा मला सर नंदेश्वर चव्हाण इथेच राहत असतं सर त्याचंच बघायला ना सर मला त्याच्याशी भेटायचं आहे सर मला बोलावलं आज माझी अपॉइंटमेंट आहे सर त्याच्याशी सॉरी सर त्याच्याशी भेटायचं हो सर ठीक आहे
बोला तुम्ही. मुद्दाम ठेवतोस जी. हे कोणतरी चेतन सर, चेतन आपल्याला भेटायला आले. हो अपॉइंटमेंट आहे सर. अपॉइंटमेंट ठीक आहे. मी नाही आला. मला हे आले अरे तू तोच आहे ना जो त्या समोरच्या बगीचात उभा राहून आमच्या बंगल्याकडे चोरून चोरून लावून बघत असतो. दिसतो. अरे मला काय सांगितलंय. हा आम्ही कालच बघितलं. अरे आम्ही ओळख करून घेतो. ही माझी मुलगी शीतल. आता परिचय देखील कालच आहे. अच्छा. आणि हे या घरचे मेन आहे. मेन आहे बरं. मेन म्हणजे नोकर आहे. मेन नोकर आहे. अरे मला इथे शिकलने सांगितलं की तू इथे हॉस्टेलमध्ये राहतो म्हणून. होय सर. मी ते हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्निकलचा पोस्ट करतो. आणि घरी कोण कोण असतात. सर माझ्या घरी माझे दादा आणि बहिणी आहेत. काय काय करतात काय. माझे दादा रिक्षा चालवितात आणि बहिणी बिचारी मिळेल ती मोड मजुरी करून कसा बसा आपल्या संसाराचा गडा चालवतात. आणि शेती असेल ना. आहे ना सर. 1 एकर शेती आहे. पण ती काय असून नसण्यासारखी समजा. कोरडं व्हावं. कधी पिकली तर पिकली नाही तर थोडी गरीब परिस्थिती आहे सर. मला किती परिस्थिती. एवढ्या गरीब परिस्थितीत तुझ्या दादा वहिनी तुला हॉटेल मॅनेजमेंट सारखा कोर्स शिकवत आहेत. याचा मला अभिमान आहे. तुझ्या दादा माझे दादा वडील माझी महात्मा. अरे हो तू यांना आपलं घर दाखव. यांच्या चहा नाश्त्याची व्यवस्था करा. होय सर. बरोबर बोला सर. बरोबर बोला. मला आठवलं सर. सॉरी सर. म्हणजे तुमचा गैरसमज झाला होता. मी जो चोरून बघत होतो तुमच्या बंगल्याकडे त्या बगीच्यातून. तर माझा उद्देश हाच आहे सर की भविष्यात तुमच्याच बंगल्याप्रमाणे भला मोठा बंगला माझा पिकेल असावा. आणि या दृष्टिकोनातून त्या बगीच्यातून चोरून तुमच्या बंगल्याकडे नेहमी बघतोय सर. माणसाने असं तुमचं स्वप्न बघावं. पण त्यासाठी परिश्रम आवश्यक आहे. नक्की सर. आणि तुमचा आशीर्वाद घेतला सर. माझा आशीर्वाद घ्या. परमिशन नक्की सर. खूप इच्छा आहे. खूप दिवसापासून वाटतं रिक्षातून बघावं खूप प्रशांत आहे. श्याम चांगला खोट आहे.
माणूस सगळे दिसता आणि एवढ्या आतमध्ये शिरला म्हणून विचारता घरात कोणी ऐकून का बदल का तुम्हाला का वाटतं का तुम्हाला सिरियल घडून गोष्ट आहे मग पाहता का माझ्याकडे तुला समजते का तुला समजते का घरी आलेल्या माणसाला चहा पिताना पाणी पिताना असा विचार करून माझ्यावर इम्प्रेशन मारतोस का पाहतोस का माझ्याकडे काय लागते का म्हणून विचार तू आली माहिती कधी आणखी खेळावरच्या माणसाला असे समजतात हा फोन कुठे घरी आहे असा फोन मी कधी पाहिलाच नाही फोन कुठे घरी आहे का तुला काय सांगितलं कधी आणखी पाणी कशासाठी आलं एवढा गरम पाणी आपल्या घरचे सगळे लोक ते पाणी पितात तुझ्या घरचे सगळे लोक बिमार तिथे पाणी ठेव तिकडे कोण आहे वा म्हणजे तू या घरचा मेन नौकर आहेस तू मनावर घेऊ नकोस खरंच तू या घरचा मेन आहेस कारण प्रत्येक नौकर हा त्या घरचा मेन असतो कारण येणाऱ्या माणसाला परिचय देतो त्याचा मानधन करतो म्हणजे त्या घरचा नौकर त्या घरचा मेनच असतो एवढ्याने पूर्ण कुठून जास्त मला एक सांग तुझं नाव काय मी श्याम मी श्याम म्हटलं चालेल श्याम मला एक सांग आमचा मुन्ना वगैरे एवढ्यात लहान लोक नाही आमचा मुलगा लहान नाही आहे मोठा आहे कॉलेज शिकायला आला इथे आणि हॉस्टेलला राहतो अरे हा नंदेश्वर साहेबांचा बंगला हाच आहे हॉस्टेलला मुन्ना म्हणजे आमच्या आता वर त्यांना बघायला म्हणजे तो इथे शिकायला आलेला आणि पोलीवारचे बंगले पाहतो ही काय नवीन कोर्स आला आजकाल कोर्स काय सांगते मोबाईल जमाना आला बोलो त्याला खूप खरी बोल
करून देतोय. हे आमचे तात्या म्हणजे माझ्या बहिणीचे बाबा. अच्छा. आम्ही सगळ्यांनी प्रेमाने आणि सन्मानाने तात्या म्हणतो. आणि तात्या ह्या शीतल आहे. शीतल आहे, थंड आहे. नाही म्हणजे शीतल म्हणजे थंड होती की काय? असं म्हटलं तरी हरकत नाही. तर स्वभावाने पद्धत आहेत आणि छान आहेत. म्हणजे आमचे नंदीश्वर स्वभाव शीतल इंडस्ट्रीचे बालक एक होती एक लेख शीतल. नाही तात्या तसं काही येणं केलं आपण. तू पत्र पाठवलं होतं दादाबाईंना होय तात्या. आणि त्यामध्ये 5,000चा उल्लेख केला होता. म्हणून त्या दादाबाईंनी हे 5,000 रुपये दिले. आणि वेळ मिळाल्यास ये गावाकडे. यांना पण घेऊन ये आमच्या गावाकडे. सध्या आमच्या गावाकडे लाडू मुरमुऱ्याचा सीजन नाही. गेली तरी घरगुती बनवतात. परंतु एवढा फरक आहे, तुमच्या शहराकडे हा साहित्य खाल्ल्या तरी तब्येत नक्की नक्की. आता येतच आहे, हा येतच आहे. येईन कधीतरी. चला तर चला तुम्हाला कोणता आपण सोडून देतो. नाही बसतापूर नको सोडून दे. का बरं? आतापर्यंत तू घर पाहतो चांगला जी त्याला पाहू. जगाचे ठिकाण गडबड बघितलं तसं. समजा एखादा दरवाजा लहान असेल, मला सांग मी मोठा आणि काही सांगायचं दादा. दादावडीला सांगा की ट्रेनिंगला चालू या सॉरी आमची तात्या थोडे गुप्ती झाली पण मनाने तेवढेच छान. एवढेच कशाला तात्यांना आणून दिले ते? दादावडीने पाठवलं. माहित नाही एवढी मोठी रक्कम म्हणजे 5,000 रुपये माझ्या दादावडीने माझ्यासाठी कशी काय जमा केली असेल. माझे दादावडी माझे देवता आहे, माझे मायबाप आहे. मला माझ्या दादावडी त्यामुळे थोडं भाऊ झाला मागला थोडं इमोशन छान भेटू पुन्हा. नक्की ना? See you.
अरे मी तुला कित्येकदा सांगितलंय की मला तुझा असतो मला झुपाट आवडतं म्हणून. स्वप्न पाहायला बंद कर बरं का? स्वप्न पाहणं बंद करून टाकू काय का? अगं तुला आठवतं भातुकलीच्या खेळात आपण लहानपणी सुद्धा एकमेकांचे पती पत्नी व्हायचो. हे बघ, त्या बाबूला बाबूच्या खेळावर आता माझा विश्वास राहिलेला नाही. मी ना कधी तुझ्यावर प्रेम केलंय ना कधी करणार. आणि माझ्या समोर प्रेमाचा लाड भोळेपणा करत जाऊ नको, समजला? समजलं का? समजू आता कसं चालायचं शिकव. सारं काही समजलं. आता तुला नवीन मजनू मिळालाय ना. आता भावाची पोरगी म्हणून हात सोडतोय. या विवेकानंदाच्या अंगावर हात उगारण्याचे हात त्याच्या अंगावर शिल्लक ठेवत नाही. एक लक्षात ठेव की शीतल इंडस्ट्रीत वाढावी म्हणून हा विवेकानंद जीवापाठ ठरतोय. त्या इंडस्ट्रीची शीतल तर माझी झाली नाही ना. त्या इंडस्ट्रीचा बँड वाजवल्याशिवाय राहणार नाही. शीतल तू जर माझी झाली नाही तर एक लक्षात ठेवायचं मी तुझ्या जीवनात धैर्य लागू देणार नाही. एखाद्या तांदळाच्या खड्याप्रमाणे उचलून तुला कधी दूर चालेल ना हे तुला सुद्धा कळणार नाही. तुझ्या जीवनात धैर्य लागू देणार तू जर माझी झाली नाही तर कसा फायदा करणे वाले तुला इतर कुणाची होऊ देणार नाही. अरे पण का मला सांगा आई बरोबर वागत नाही का तुमची? वहिनी कृपा करून माझ्यासमोर तिचा उद्या माझ्यासाठी करू नका. हा चांगले विचार तिने 4 महिन्यात मला समजून घेण्याचा प्रयत्न केला पण मीच मात्र माझा सारा वेळ शिकत आणि एक दिवस पुढे राहून तिने मला विचारलं की माझं काय चुकलं का. त्या प्रश्नाचं उत्तर मी काय देणार नाही देऊ शकतो. कधी कधी तर फार राग येतो पण कधी कधी फार भय आणि कालच्या प्रसंग माझ्यासाठी फार भयंकर होता. सांगा ना मला काय झालं मी जर सांगणार नाही तर कसं कळणार आहे. सांगा ना काय तुम्हाला माहित बाबांनी लग्न केलं तेव्हाच मी निश्चय केला की मी कधीच लग्न करणार. काय
ते सांगणार आहे का तुम्ही मला? काय सांगू वहिनी, कसं सांगू, काय मी सांगतो स्वप्ना, मी सांगतो. राहुलने काय ऐकलं? काय झालं? काय ऐकलं? आपल्या राहुलच्या लग्न करण्याच्या संबंधात गावातील लोक फार वेगवेगळे करतो लागले. म्हणजे असं की घरात राहुल स्त्री असताना राहुलला लग्न करण्याची गरजच नाही. जी गोष्ट लग्न करता घरात सहजच कशी शकते, ही गोष्ट निर्णय करता राहुलला लग्न करण्याची गरजच नाही. इतकं वाईट विचार करतात लोक, इतकं वाईट. शी. आणि साधा म्हणजे इतकं साधं सण तुम्ही त्या घरात राहावं असं वाटतं तुला? ती घर सोडू शकत नाही आणि त्या घरात मी राहू शकत नाही. म्हणून मीच निश्चय केला की तू घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे, अगदी योग्य आहे. मला पटला तुझा निर्णय. जा कृष्णाला जा. हे बघ, तुला काही कमी जास्त वाटलं तर आपला मुन्ना आहेच तू मुन्ना ची नक्कीच मदत करेल. धन्यवाद धन्यवाद. मला माहित होतं, मला माहित होतं. सारा गाव मला बोलेल, सारा गाव मला बोलते, सारा गाव म्हणजे पण माझा दादा आणि वहिनी मला समजून घेतले. तुम्ही तिथे जाऊन काय करणार आहे? मी काही करेन, वाटेल ते करेन, पडेल ते काम करेन. तर यानंतर या गावात मी राहणार नाही म्हणजे नाही. काळजी घ्या स्वतःची. तुम्हा लोकांशिवाय या जगात तुम्हाला आणि गाव सुद्धा बघू माझे कसं होणार राहुल काही कळत नाही. काही होणार नाही स्वप्ना, काही होणार नाही. तिला एकदा का अंड्यातून बाहेर काढली की जगाला आपोआप राहुल पहिल्यांदा शहरात जातोय तुला मावळेल, पण नंतर सावरेल होतो, नक्कीच सावरेल. पण मला एक सांग, आपल्या काका काय सांगत होते, म्हणजे आपला मुलगा उद्या ट्रेनिंगला जाणार आहे की नाही? अरे हो, अहो बाबा सांगत होते आपला मुलगा ट्रेनिंगला निघालाय जेवायला चला. अरे हो, तुम्ही आधी आणि असं अचानक. अरे पण बाबा सांगत होते की तुम्ही ट्रेनिंगला निघालाय म्हणून. नाही बहिणी नाही, मी ट्रेनिंगला जाणार नाही बहिणी. का म्हणा? तुम्ही ट्रेनिंगला जाणार नाही? नाही, मी कॉलेज सोडण्याचा निर्णय घेतलाय बहिणी. काय म्हणा? म्हणजे मी काय कॉलेज सोडायचं? हे सगळं तर तो तितक्या लागून आलाय तर त्याला काय अवघड पाणी वगैरे बघायला नाही विचारलं हवं की तर त्याची खाली पिशारी न विचारता तू त्याच्यावर प्रश्न सर्वतीच करतायस. आपण स्वतः कामावर कष्ट करून यांना शहरात शिकवतोय ना, त्याचं त्याच्या मार झालाय मार. कशी गप्प बसू मी? सांगा ना कशी गप्प बसू मी? आपल्या साऱ्या आशा आकांक्षा माझ्याकडून आपण यांना शिकवण्याचा प्रयत्न करतोय आणि हे एखाद्या दान सोडून घडणाऱ्या पहिल्यासारखे शिक्षणाचं मैदान सोडून पाहून आले. बंद कर तुझी बडबड. कशी करू मी माझी बडबड बंद? सांगा ना कशी करू? किती मोठी स्वप्नांनी अपेक्षा होत्या आपल्या मुलाकडून आपल्या, पण यांनी फार थोडीच मिळवल्या. फार भागू बाई म्हणजे माफ करा माझ्यामुळे माफ कर गं, माफ कर. मला असं करायला नको होतं सपना.
मला तुला विचारण्याचा काही अधिकार आहे का? मला तुला विचारण्याचा काही अधिकार आहे? काय बोलतो दादा? या जगात तुझ्याशिवाय दुसरा माझ्यावर अधिकार कोण गाजवणार रे? मग तू हे कॉलेज सोडण्याचा कसा का निर्णय घेतला? खरं आहे तुझं दादा. आमच्या कॉलेजची ट्रेनिंग आणि प्रॅक्टिकल तिरुवनंतपुरम इथे होत आहे, म्हणजे दक्षिण भारतात. तिथलं वातावरण, तिथलं जीवन मला अजिबात आवडत नाही दादा, अजिबात नाही. जेवणात त्यांचे ते आंबट पदार्थ आणि त्या ट्रेनिंग मध्ये आम्हाला एखाद्या गुराढोरांप्रमाणे खूप राबवल्या जाते दादा. खूप आता छळ केला जातोय, खूप खडके कुठेतरी असह्य झाल्यासारखं वाटतंय. म्हणून मला तिथलं वातावरण सुट काय झालं दादा, अजिबात सुट नाही झालंय. म्हणून मी निर्णय घेतला की मी ट्रेनिंगला जाणारच नाही दादा. खरं तर मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही दादा, कुठेही जाणार नाही. मी इथेच राहील. इथूनच आपलं करिअर. मी हात करतो तुझ्या समोर, पण निदान माझ्यासाठी तरी गप्प बस. सपला बोलू द्या मला, बोलू द्या. पुन्हा आम्हाला आधीच जर माहिती असतं की तुम्ही ऐन मौक्याच्या क्षणी कॉलेज सोडून पळून येणार आहे, तर आम्ही एवढं केलंच नसतं. पण तुम्हाला काय करणार आमच्या वेदना, आमच्या भावना, सत्या, बलिदान. तुमच्या शिक्षणासाठी तुमचा भाऊ रात्र दिवस आठव रिक्षा ओढतो. स्वतःच्या गरजांना मूठ माती देऊन आम्ही आमचा संसार करतो. एवढंच नाही म्हणता, एवढंच नाही तर तुम्ही ट्रेनिंगला जाणार म्हणून मी माझ्या आईने दिलेलं मंगळसूत्र विचारून आम्ही तुम्हाला पैसे पाठवले. पुन्हा तुम्हाला हे सगळं जर करायचं होतं तर तुम्ही आम्हाला आधी का सांगितलं नाही? पुन्हा का सांगितलं नाही? बोला पुन्हा, का सांगितलं नाही? किती मोठी स्वप्न पाहिली होती आम्ही तुमच्याकडे. आमचा मुलगा शिकून खूप मोठा माणूस बनेल, खूप मोठा माणूस. तुमच्या दादाचा रिक्षा सुटेल. पण सगळं व्यर्थ. ते म्हणतात ना, कुत्र्याला एखाद्या सोन्याच्या गादीवर जरी बसवलं तरी तो मी जाग सोडतो. ओरडू नका राज, ओरडू नका. ठीक आहे बाई, ठीक आहे. लागला तुमचा शब्द माझ्या जिव्हारी, कधी विसरता न येणार. लागला म्हणजे तुम्हाला माझा आनंद, माझा सुख. मी तुम्हाला तुमच्याजवळ असलेला आवडला नाही ना? तुम्हाला हवा मी शिकून मोठा माणूस म्हणून नोकरी करून कमावलेला पैसा, एवढी इच्छा आहे ना? शिकेन, खूप मोठा माणूस बनेल, भरपूर पैसा कमवेल, भरपूर पैसा. एवढा पैसा कमवेल तुमची सारी गरिबी दूर करेल, तुमच्या सारे कर्ज फेड करेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही, एक गोष्ट लक्षात ठेवा. यानंतर तुम्हाला मी माझं तोंड सुद्धा दाखवणार. जेवणच काय तर यानंतर तुमच्या हातचं मी साधं पाणी सुद्धा पिणार नाही.